जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव शिवारातील शेतकऱ्यांवर खरं तर एक नवीन संकट त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. आपण सध्या चितेगाव शिवारामध्ये उभे आहोत. चितेगाव शिवारातील 70% शेतातील मका पीक जे आहे ते या ठिकाणी लाल आणि पिवळस पडलेलं आहे. खरं तर महिनाभरापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मका पिकाची खरं तर लागवड या ठिकाणी केलेली होती आणि कुठेतरी मक्याची वाढ देखील या ठिकाणी खुंटलेली आहे. महिना या ठिकाणी लागवड करून उलटलेला आहे. मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी 5 ते 6 इंचापर्यंतच या ठिकाणी खरं तर मक्याची वाढ जी आहे ती झालेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये मका आता या ठिकाणी कमरा एवढा पाहिजे होता अशी त्या ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र सध्या मक्यावर एक वेगळ्याच प्रकारचा रोग आल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. मात्र नेमका हा कुठला प्रकार आहे याचा शोध खरं तर कृषी विभागाने घेतला पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मक्याची वाढ खुंटलेली आहे आणि मक्याचं पीक जे आहे ते लाल आणि पिवळसर पडायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होणार आहे. म्हणून शेतकरी जो आहे तो आता चिंतेत त्या ठिकाणी सापडलेला आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव शिवारातील मका उत्पादक शेतकरी जो आहे तो मोठ्या या ठिकाणी संकटात सापडलेला आहे. कारण 70 ते 80% मका जी आहे ती लाल आणि पिवळ्या रंगाची या ठिकाणी पडलेली आहे. मका जी आहे ती बाधित झालेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल खरं तर या ठिकाणी मक्याची वाढ खुंटलेली आहे, मका लाल आणि पिवळा त्या ठिकाणी पडलेला आहे. काय नेमकं कारण असू शकतं? गेले 1.5 महिने पावसाने दांडी मारली, त्या अभावी मुळात पिकं लेट झालीत आणि त्यात हा लाल रोगाचा इतका प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय, की त्याच्याने मकाची वाढ 100% खुंटलेली आहे. तर आमची विनंती आहे, की तालुक्याचे कृषी अधिकाऱ्यांनी याचा नीट खुलासा करून वेळेवर जागेवर जाऊन हा रोग कसा आहे, याच्यावर नियंत्रण काय करू शकतो, याचं पूर्ण माहिती करून आम्हाला याच्यावर काहीतरी उत्तर द्यावं, जेणेकरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं जीवन साधनाचं जे पीक आहे आम्ही ते क्लिअर करू शकतो, वाचवू शकतो. काय सांगाल काय मागणी असेल शासनाकडे? कारण या ठिकाणी पिकाची वाढ खुंटलेली आहे. उत्पन्न त्या ठिकाणी जे पाहिजे ते हाताशी येणार नाही. उत्पन्न पाहिजे तेवढं भेटणारच नाही, कारण 70% मका खराब झाली आणि तो आजार रोग कुठला आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. आणि त्याच्यामुळे कृषी अधिकारी येऊन किंवा पंचनामे करून शेतकऱ्याला काही आर्थिक मदत देता येईल का ते बघितलं पाहिजे. इतर देखील शेतकरी आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल खरं तर या ठिकाणी वेगवेगळ्या संकटांना शेतकरी सामोरे जात असतो. आता एक नवीन संकट या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर उभं आलेलं आहे. आता ही मका आहे ना, पहिल्यापासून तर ती वाढच खुंटली. त्याच्यामध्ये हा कोणता रोग आलाय ते काही शेतकऱ्याला अजून त्याचं कल्पना नाही. तर कृषी विभागाने तो रोगाचं निदान करून शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन करावे. व हे मकाचं पीक आहे ते थोडंफार 10-20% ते वाचवण्याचा प्रयत्न करावा. काय सांगाल आपल्या बांधावर या ठिकाणी कृषी अधिकारी असेल किंवा तलाठी असेल, तहसीलदार असेल यांनी येऊन पाहणी केलेली आहे का? आपण त्यांना त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे का? माननीय तहसीलदार साहेबांना तसेच आमच्या तलाठी मॅडम जे असतील त्यांना मी कालच फोनद्वारे कळवले. माननीय आमदार साहेबांपर्यंतही मी बातमी दिलेली आहे. माझी एकच विनंती असेल यांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून, की बुवा शेतकऱ्यांना इथनं येऊन महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि त्यांना जी असेल ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. आणि कृषी विभागालाही विनंती असेल, की जो काही हा रोग आहे हा भविष्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये, शेतकऱ्यांनी काय त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे याचं मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शन त्यांनी करावं, अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. आपण बघू शकतो की मक्याचं पीक जे आहे ते लाल आणि पिवळं या ठिकाणी पडलेलं आहे. वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटलेली आहे आणि खरं तर शेतकऱ्यांची या ठिकाणी एकच मागणी आहे की कृषी विभागाने खरं तर या रोगाचं निदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. पंचनामे करून त्या ठिकाणी आर्थिक मदत दिली पाहिजे. कारण थेट या रोगाचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे शेतकऱ्यांच्या. त्यामुळे खरं तर मदतीची अपेक्षा शासनाकडून शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. खेमचंद कुमार, TVNine मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.